सर्वसामान्य नागरिकांच्या कर रूपाने शासनाच्या तिजोरीत जमा होणारा पैसा म्हणजेच हा निधी आहे। त्यामुळे त्या निधीचा योग्य आणि पारदर्शक वापर होणं अत्यंत गरजेचं आहे। विकास कामांसाठी वारंवार निधी मिळत नाही, त्यामुळे मिळालेल्या निधीतून होणारी कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्णच झाली पाहिजे व ही विकास कामे गुणवत्तापूर्ण करून घेण्याची नागरिकांची देखील जबाबदारी असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे। कोपरगाव शहरात विविध योजनांच्या अंतर्गत प्रभाग क्रमांक 1 मध्ये साई सिटी ते शांतानगर चर ते आहेरघर सीडी वर्कसह रस्ता करणे 50 लक्ष, गिरमेघर ते कोपरे घर रस्ता काँक्रिटीकरण करणे 20 लक्ष व कृष्णा आवारे घर ते गुंजळ घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे 30 लक्ष, प्रभाग क्रमांक 9 मध्ये गुलमोहर कॉलनी अंतर्गत रस्ता करणे 30 लक्ष व प्रभाग क्रमांक 14 मध्ये गजानन नगर गोरोबानगर रस्त्यावरील सीडी वर्क करणे 25 लक्ष असा एकूण 1.55 कोटीच्या विकास कामांचा शुभारंभ आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी ते बोलत होते। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व प्रभागातील नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती। प्रभागातील कित्येक वर्षापासून रखडलेली कामांना आमदार आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून मुहूर्त लागल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे। तसेच थांबा एक मिनिट, ग्रुप फोटो आहे। ओके राज्य शासनाच्या विविध योजनेमधून बरेचसे कामांचं भूमिपूजन या ठिकाणी होतंय। ज्या ज्या भागामधले एकदम बऱ्याच वर्षापूर्वीच्या अडचणी होत्या, अशा अडचणी सोडवण्यासाठी आपण हा निधी उपलब्ध केलेला आहे। आणि खरं म्हणजे याला मागच्या वर्षी मंजुरी मिळाली आणि प्रोसेस करता करता मध्ये इलेक्शन आलं आणि त्यामुळे थोडासा विलंब झाला, पण आता हे कामं मार्गी लागत आहे। निश्चितपणे ज्या अडचणी नागरिकांना या भागात होत्या त्या या सर्व कामांच्या माध्यमातून दूर होतील। अजूनही काय आता अडचणी त्यांनी सांगितले तर त्यालाही आपण कसा निधी उपलब्ध करून देता येईल असा प्रयत्न करू। आपल्या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लागेल। जे काही काम होतंय ते काही वारंवार होणार नाही, त्याच्यामुळे ह्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे। कुठं काही चुकीचं वाटत असेल, काही शंका वाटत असेल, ती चुकीची असो किंवा खरी असो, पण जर काही वाटलं तर निश्चितपणे मला संपर्क करावा, माझ्या ऑफिसला संपर्क करावा। या सर्व गोष्टी आपण त्याचं निरसन करू आणि चांगले कामं, दर्जेदार कामं व्हावे हे आपण सर्वांची जबाबदारी समजून आपण ते करूया, एवढीच अपेक्षा आपल्या सर्वकडनं करतो। राहिलेल्या कामासाठी पण आपण निधी उपलब्ध करून एवढा शब्द देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद।